नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझा शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत देशभरामध्ये कापूस बाजारभावाबद्दल एकंदरीत काय परिस्थिती आहेत, तसेच सीसीआयचे कापूस खरेदीबाबतचे काय धोरण आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। याची आपण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तसेच रोजचे सोयाबीन, कापूस, कांदा बाजारभाव जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा। तर मित्रांनो, सीसीआयच्या जाचक अटींनी व्यापाऱ्यांचे भले तर प्रति क्विंटल 1000 रुपयांचे नुकसान, जिल्हानिहाय एकरी 3 ते 5.60 क्विंटल करणार खरेदी। नागपूर सीसीआय कापूस खरेदी करण्यास दिरंगाई करत, तर दुसरीकडे त्यांनी एकरी 3 ते 5.60 क्विंटल कापूस खरेदी करण्याचा प्रस्ताव केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालय पाठविला व त्याला मंजुरी देखील मिळाली आहे। कापूस खरेदीची ही अट देशभर जिल्हानिहाय वेगवेगळी आहे, त्यामुळे उरलेला कापूस MSP पेक्षा कमी दराने व्यापाऱ्यांना विकावा लागणार असल्याने देशातील कापूस उत्पादकांना प्रति क्विंटल किमान 1000 रुपयांचे नुकसान सहन करावे लागणार आहे। केंद्र सरकारने कापसाची MSP प्रति क्विंटल 8110 रुपये जाहीर केली असून देशांतर्गत बाजारात कापसाला प्रति क्विंटल 6500 ते 7800 रुपये दर मिळत आहे। देशभरातील कापूस उत्पादकता किमान 8 ते 12 क्विंटल प्रति एकर आहे। 400 कोटी रुपयांचे नुकसान देशभरामध्ये 2025 व 26च्या खरीप हंगामात 325 ते 340 लाख गाठी म्हणजेच 552.5 ते 578 कोटी क्विंटल कापसाचे उत्पादन होणार असल्याचा अंदाज केंद्रीय कृषी मंत्रालयाने व्यक्त केला आहे। प्रतिकूल हवामान व पावसामुळे त्यात किमान 20% घट होऊ शकते। सीसीआयच्या अटीमुळे शेतकऱ्यांचे किमान 400 कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे। सीसीआयची कापूस खरेदीची अट विचारात घेता शेतकऱ्यांना त्यांच्याकडील एकरी 5 ते 9 क्विंटल कापूस व्यापाऱ्यांना MSP पेक्षा कमी दराने विकावा लागणार असल्याने त्यांनी प्रति क्विंटल 400 ते 1600 रुपयांचे नुकसान सहन करावे लागणार आहे। या निर्णयाबाबत देशभरातील सीसीआयचा एकही अधिकारी बोलायला तयार नसला तरी मध्य प्रदेश व तेलंगणातील 2 अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला आहे। कापूस खरेदी केंद्र सीसीआयने 2025-26च्या हंगामासाठी देशात एकूण 550 तर महाराष्ट्रात एकूण 159 कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यास मंजुरी दिली आहे। महाराष्ट्रातील खरेदी केंद्रामध्ये नाशिक, लातूर, गडचिरोली जिल्ह्यात प्रत्येकी 1, धुळे, नंदुरबार, हिंगोली प्रत्येकी 4, वाशिम 5, जळगाव 15, अहिल्यानगर व अकोला प्रत्येकी 6, नांदेड 7, परभणी व चंद्रपूर प्रत्येकी 10, बुलढाणा व छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड प्रत्येकी 9, नागपूर 11, वर्धा 5, यवतमाळ 18 आणि अमरावती जिल्ह्यात 8 केंद्रांचा समावेश केलेला आहे। तर मित्रांनो, अशा हे कापूस बाजारभावाबद्दल एकंदरीत परिस्थिती, तसेच कापूस बाजारभावाबद्दल सीसीआयचे धोरण। तर मित्रांनो, रोजचे सोयाबीन, कांदा, कापूस बाजारभाव जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा। तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ बघत आहात हे कमेंटमध्ये नक्की सांगा। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।